रामकृष्ण हरी माऊली सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन। अंतकरणामध्ये त्या परमात्म्याचा वास राहावा ही प्रत्येक भक्ताची तळमळ असते। त्यासाठी वाटेल ते योग, याग, विधी, क्रिया, नेम आणि धर्म आचरण्याची आपली तयारी असते। पण खरंच हे सर्व इतकं कठीण आहे का? नाही। जगद्गुरू संत तुकाराम महाराज अगदी सोप्या शब्दात सांगतात, देवाला भेटण्यापेक्षा आधी गरज आहे स्वतःला भेटण्याची। संपूर्ण आयुष्यात आपण कितीतरी लोकांना भेटतो, आपल्या डोळ्यांनी कितीतरी दृश्य पाहतो, कितीतरी आवाज ऐकतो, कितीतरी नाती जगतो, पण स्वतःची भेट घेतो का आपण? 2 क्षण स्वतःसाठी देतो का? धावपळीचं जीवन आहे असं अगदी सहज म्हणत आपण स्वतःपासून दूर जात राहतो। थोडा वेळ मिळाला की लगेच हाती मोबाईल घेतो, शांतता आली की काहीतरी ऐकायला सुरुवात करतो, एकांत मिळाला की कुणाला तरी फोन करतो। माऊली, थोडा विचार केला तर लक्षात येईल आपण कळत नकळत स्वतःलाच टाळण्याचा प्रयत्न करत असतो। कारण जगाचा स्वीकार करणं कदाचित सोपं असतं, पण स्वतःचा स्वीकार करणं तेवढंच सोपं असतं का? आपल्या मनातला राग स्वीकारणं, आपला अहंकार स्वीकारणं, आपल्या अपेक्षा स्वीकारणं, आपल्या चुका स्वीकारणं, आपलं अपयश स्वीकारणं हे मात्र आपल्याला कठीण वाटतं। आणि म्हणूनच महाराज म्हणतात, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही। किती कृपा आहे, सर्व सुखाचं सार एका चरणात सांगितलं महाराजांनी। बैसोनी निवांत म्हणजे आधी थांबा, थोडं निवांत बसा। पण आजच्या काळात हीच गोष्ट कदाचित सर्वात कठीण झाली आहे। शांतता आली की ती आपल्याला अस्वस्थ करते, कारण बाहेरची धावपळ थांबली की आतली धावपळ ऐकू येऊ लागते। आणि कदाचित म्हणूनच आपल्याला एकांताची भीती वाटते। आपण जगापासून लपण्याचा प्रयत्न करत नाही, कधीकधी आपण स्वतःपासूनच लपत असतो। म्हणून महाराज म्हणतात, शुद्ध करी चित्त। पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, चित्त शुद्ध करणं म्हणजे नेमकं काय? मनात एकही वाईट विचार येऊ न देणं, राग कधीच येऊ न देणं, मत्सर संपवणं, अपेक्षा नाहीशा करणं, अहंकार पूर्णपणे नष्ट करणं? कदाचित नाही। मनुष्य आहोत आपण, राग येईल, मत्सर येईल, अपेक्षा येतील, दुःख येईल, अहंकारही डोकावेल। पण प्रश्न असा आहे, या विचारांनाच आपण आपलं स्वरूप समजायचं का, की त्यांच्याकडे थोडं अंतर ठेवून पाहायचं? माझ्या मनात राग आहे पण मीच राग आहे असं नाही, माझ्या मनात मत्सर आहे पण मीच मत्सर आहे असं नाही। या जाणीवीची सुरुवात म्हणजेच कदाचित अंतर्मुक्ता। आणि चित्तशुद्धी म्हणजे मनात विचारच उरू न देणं नव्हे, तर मनात काय चाललं आहे हे प्रामाणिकपणे पाहण्याची ताकद निर्माण करणं। आणि इथेच तुकाराम महाराजांच्या आणखी एका अभंगातील काही ओळी आपल्याला चित्तशुद्धीचा अतिशय साधा अर्थ सांगतात। परावी येणारी माऊली समान, मानली अधन काय वेचे। न करिता परनिंदा द्रव्याभिलास, काय तुमचे यास वेचे सांगा। बैसली ठाई म्हणत राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा।
संतांचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा. खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे यास ऐसे सांगा. महाराज किती सहज प्रश्न विचारतात. परस्त्रीला माते समान मानल्याने तुमचं काय नुकसान होतं? परनिंदा न केल्याने काय नुकसान होतं? परधनाची अभिलाषा न धरल्याने काय नुकसान होतं? एका जागी बसून रामनाम घेतल्याने किती श्रम पडतात. संतांच्या वचनावर विश्वास ठेवला तर तुमचं काय कमी होतं? आणि खरं बोलण्यासाठी एवढा कोणता मोठा त्याग करावा लागतो? महाराज शेवटी म्हणतात, तुका म्हणे देवा जोडयाच साठी, आणिक ते आटी न लगे काही. किती साधा आहे. देवाशी नातं जोडण्यासाठी प्रत्येक वेळी मोठमोठ्या कर्मकांडाची गरज नाही. आपल्या आचरणात थोडा संयम, विचारात थोडी शुद्धता, वाणीमध्ये सत्य, नात्यांमध्ये प्रेम, मनामध्ये हरिनाम आणि संतवचनावर विश्वास, यातूनच तर चित्तशुद्धीची वाट तयार होते. महाराजांच्या या विचारातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. अध्यात्म म्हणजे जगापासून दूर जाणं नव्हे. अध्यात्म म्हणजे जगात राहून स्वतःला शुद्ध करणं. परनिंदा टाळणं ही साधना आहे. परधनाची अभिलाषा न करणं ही साधना आहे. सत्य बोलणं ही साधना आहे. नात्यांमध्ये मर्यादा ठेवणं ही साधना आहे. आणि नामस्मरण ही तर मनाला पुन्हा पुन्हा त्याच्या केंद्राकडे आणणारी साधना आहे. म्हणूनच महाराज पुढे म्हणतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. ठाईच बैसोनी, किती मोठं तत्त्वज्ञान या एका चरणामध्ये आहे. त्यासाठी वनात जाण्याची गरज नाही, विशेष जागा शोधण्याची गरज नाही, संसार सोडण्याची गरज नाही. जिथे आहात तिथेच, घरात, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, पहाटेच्या शांततेत, नोकरी करताना, व्यवसाय करताना, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना मन मात्र एकचित्त करावं लागतं. कारण समस्या अशी नाही की आपल्याकडे देवासाठी जागा नाही. कदाचित समस्या अशी आहे की आपल्या मनात एकाच वेळी खूप काही चालू राहतं. आपण एका व्यक्तीशी बोलत असतो पण मन दुसरीकडे असतं. काम करत असतो पण भविष्याची चिंता सुरू असते. मुलांसोबत असतो पण लक्ष मोबाईलमध्ये असतं. देवापुढे बसतो पण मनात व्यवहार सुरू असतो. शरीर एका ठिकाणी आणि मन 10 ठिकाणी. म्हणून एकचित्त हा शब्द केवळ ध्यानाचा विषय नाही, तो आपल्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न आहे. मी जिथे आहे तिथे खरंच आहे का, हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून पहा. महाराज म्हणतात, तया सुखांत पार नाही. आपण सुख कुठे शोधतो? नवीन वस्तूंमध्ये, पगारवाढीत, बढतीमध्ये, कौतुकात, नात्यांमध्ये, दुसऱ्यांच्या मान्यतेत. पण या सगळ्या गोष्टींचं एक वैशिष्ट्य आहे, त्या बदलतात. आज मिळालेलं कौतुक उद्या आठवतही नाही. आज घेतलेली वस्तू काही दिवसांनी सामान्य वाटते. आज मिळालेले पद उद्या टिकवण्याची चिंता निर्माण करतं. आज मिळालेलं यश उद्या पुढचं यश मिळवण्याची भूक निर्माण करतं. मग हे सुख शाश्वत कसं असेल? कदाचित म्हणूनच महाराज म्हणतात, तया सुखांत पार नाही. हे सुख बाहेरच्या मिळकतीत नाही, हे मनाच्या निर्मळतेत आहे. आणि मग महाराज एक विलक्षण आश्वासन देतात.
येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. हे चरण आपल्याला बाहेरच्या शोधातून अंतरीच्या शोधाकडे घेऊन जातं. आपण देव कुठे शोधतो? मंदिरात, तीर्थक्षेत्रात, यात्रेत, पूजेमध्ये. हे सगळे भक्तीचे सुंदर मार्ग आहेत, पण या अभंगाचा प्रश्न त्याहूनही गहन आहे. देवाला बाहेर शोधताना आपण स्वतःच्या अंतःकरणाकडे पाहिलं आहे का? कारण महाराज म्हणतात, येऊनी अंतरी राहील गोपाळ. देवाला अंतःकरणात जागा द्यायची असेल तर मनात आधीच काय काय भरलेलं आहे हे पाहावं लागेल. रागाने भरलेलं मन, अहंकाराने भरलेलं मन, तुलनेने भरलेलं मन, अपेक्षांनी भरलेलं मन, मत्सराने भरलेलं मन, अशा मनात देवासाठी जागा कुठेतरी आहे. म्हणून आधी चित्त शुद्ध करा, मग गोपाळ अंतरी वसेल. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सर्व काही आलं आहे या 2 चरणांमध्ये. देवासाठी संसार सोडून वनात जाण्याची आवश्यकता नाही, कारण प्रश्न जागेचा नाही, मनाच्या अवस्थेचा आहे. घरात राहून मन निर्मळ असेल तर ते घरही साधनेची जागा होऊ शकतं. संसारात राहून नामस्मरण करता येतं. नोकरी करताना भक्ती करता येते. मुलांची काळजी घेताना समर्पण शिकता येतं. नात्यांमध्ये प्रेम करताना अहंकार सोडता येतो. आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना कर्मयोग जगता येतो. म्हणजे अध्यात्म हे संसाराच्या विरुद्ध नाही. कदाचित संसाराकडे पाहण्याची दृष्टी बदलणं म्हणजेच अध्यात्म. आता पुन्हा एकदा महाराजांच्या या चरणाकडे पाहूया. सायासाचे फळ बैसलिया. हे ऐकल्यावर एक प्रश्न पडू शकतो, मग कष्ट करण्याची गरजच नाही का? पण तसं नाही. अध्यात्म कर्मापासून दूर नेत नाही, ते कर्माच्या फळाबद्दलच्या अस्वस्थतेकडे पाहायला शिकवतं. आपण मेहनत करतो, प्रामाणिकपणे करतो, पण त्याचबरोबर मनात एक करार असतो, मी इतकं केलं आहे म्हणून मला इतकंच मिळायला हवं. आणि जेव्हा जीवन तो करार मान्य करत नाही तेव्हा दुःख जन्माला येतं. एक विद्यार्थी मेहनत करतो पण अपेक्षित गुण मिळत नाहीत. एक कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतो पण बढती दुसऱ्याला मिळते. एखादी व्यक्ती नातं मनापासून जपते पण समोरून तितकं प्रेम मिळत नाही. मग मन विचारतं, मी इतकं केलं तरी माझ्याबरोबर असंच का? कदाचित बैसलिया म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही, तर कर्म केल्यानंतर मनाला परिणामाच्या दाराशी कैद करून न ठेवणे. प्रयत्न करा, पण परिणामावर स्वतःचं अस्तित्व टांगून ठेवू नका. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचा मार्ग सांगताना म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अधिकार कर्मावर आहे, फळावर नाही. म्हणजे कर्म सोडायचं नाही, फळाच्या चिंतेत स्वतःला हरवायचं नाही. आणि मन पुन्हा पुन्हा फळाकडे धावत असेल तर महाराज मनाला एक आधार देतात, नामाचा आधार. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. नाम का? कारण मन भटकतं, सतत भटकतं. कालच्या गोष्टीत, उद्याच्या भीतीमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या आठवणीत, एखाद्या अपमानात, एखाद्या अपेक्षेत. नाम म्हणजे त्या भटकणाऱ्या मनाला पुन्हा पुन्हा एका केंद्राकडे आणणं. म्हणूनच नामस्मरण म्हणजे जगापासून पळून जाणं नाही, जगात राहून मनाला हरवू न देणं आहे. एखाद्या आईला आपल्या मुलाचं नाव कितीही लोकांमध्ये ऐकू आलं तरी तिचं लक्ष त्या नावाकडे जातं. कारण नावामागे भावना असते,
तसंच नाम. ओठांनी नाम घेणं हा आरंभ आहे, पण हळूहळू त्या नामामागची भावना मनात जागृत होऊ लागली तर नामस्मरण चिंतनात रूपांतरित होतं आणि चिंतनातून हळूहळू अंतर्मुखता. म्हणूनच महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामस्मरणाला महाराज सोपे साधन म्हणतात, पण सोपं म्हणजे कमी महत्त्वाचं नाही. कधीकधी जीवनातील सर्वात मोठं परिवर्तन अगदी साध्या गोष्टीमधून घडतं. आपण मात्र गुंतागुंतीच्या उपायांच्या शोधात असतो. मन अस्वस्थ, नवीन काहीतरी हवं, जीवनात अर्थ नाही, कुठेतरी दूर जायचं, शांतता नाही, सगळं बदलायचं. पण कदाचित पहिली साधना इतकी साधी आहे. थोडं थांबायचं, श्वास घ्यायचा, मनाकडे पाहायचं आणि हरिनाम घ्यायचं. पापे जळतील याचा अर्थ केवळ एखाद्या गूढ चमत्काराच्या रूपात न पाहता मनातील चुकीच्या प्रवृत्ती हळूहळू क्षीण होण्याचा संकेत म्हणूनही आपण पाहू शकतो. राग कमी होतो, अहंकार दिसू लागतो, लोभाची जाणीव होते, मत्सर ओळखू येतो आणि सर्वात महत्त्वाचं आपण स्वतःच्या मनाला पाहू लागतो. कदाचित हीच चित्तशुद्धीची सुरुवात आहे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, यावीन अनेक नाही पैसा धन, वाहतसे आन विठोबाची. महाराज भक्तीचा मार्ग अत्यंत सोपा करून सांगत आहेत. देवापर्यंत पोचण्यासाठी माणसाला असंख्य गुंतागुंतीच्या कल्पनांची गरज नाही. भाव हवा, नाम हवं, एकाग्रता हवी आणि समर्पणाची दिशा हवी. आपण अनेकदा देवाकडेही अपेक्षांची यादी घेऊन जातो. देवा हे दे, देवा हे वाचव, देवा हे बदल, देवा माझं हे काम करून दे. पण भक्तीचा एक टप्पा असा येतो जिथे मागण्यांची संख्या कमी होते आणि विश्वास वाढतो. जे होईल ते मला समजलेलं नाही असं नाही, पण त्या अनुभवातून मला काहीतरी शिकायचं आहे, ही भावना मनाला बदलू लागते. आणि आता पुन्हा आपल्या मूळ अभंगाकडे वळूया. तुका म्हणे ऐसे देईना मे दिव्य, जरी होईल भाव एकविध. आता अभंगाचा केंद्रबिंदू समोर येतो. एकविध भाव, मनाची दिशा एक होणे. आपण देवाकडे पाहतो, पण मनात अनेक देव असतात. पैसा, प्रतिष्ठा, लोकांचं कौतुक, यश, मान्यता आणि त्या सगळ्यांच्या मध्ये कुठेतरी देव. मग मन एकविध कसं होणार? एकविध भाव म्हणजे संसार सोडणं नव्हे, तर संसार करताना मनाचा अंतिम आधार कोण आहे हे स्पष्ट होणं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. सोपं आहे, पण सोपं असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला कठीण गोष्टी आकर्षित करतात. दूरची तीर्थयात्रा, मोठ्या साधना, अनेक विधी, अनेक शोध. पण महाराज पुन्हा सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त. जिथे आहात तिथेच, ज्या जीवनात आहात त्यातच, ज्या नात्यांमध्ये आहात त्यातच, ज्या परिस्थितीमध्ये आहात त्यातच मनाला एकत्र आणा आणि आवडीने अनंताला आठवा. आज तुम्ही कुठेही असाल, नोकरीत असाल, व्यवसायात असाल, घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये असाल, करिअरच्या स्पर्धेत असाल, एखाद्या अपयशातून जात असाल, कुणाच्या वागण्याने दुखावलेले असाल किंवा सगळं असूनही आतून खाली खाली वाटत असेल, तर या अभंगाकडे एकदा पुन्हा पहा.
तो कदाचित तुम्हाला जग सोडायला सांगत नाही, तो तुम्हाला सांगतो जगाच्या धावपळीत स्वतःला सोडू नका. आता काही क्षण स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही शेवटचं कधी निवांत बसलात? मोबाईलशिवाय, कुणाशी बोलल्याशिवाय, काही सिद्ध करण्याशिवाय, फक्त स्वतःसोबत. आणि जेव्हा तुम्ही एकटे असता, तुमच्या मनात सर्वात जास्त कोण राहतं? ज्याच्यावर प्रेम आहे, ज्याचा राग आहे, ज्याच्याकडून अपेक्षा आहे, ज्याच्याशी तुलना करता की ज्याला तुम्ही देव म्हणता? कदाचित या अभंगाचा संपूर्ण प्रवास 4 शब्दात सांगता येईल: निवांत बसणे, चित्त शुद्ध करणे, नामस्मरण करणे आणि भाव एकविध करणे. इतकंच? कदाचित हो, पण इतकंच करण्यासाठीच तर आपल्याला संपूर्ण आयुष्य खर्ची करावं लागतं. कारण बाहेरचं जग जिंकणं तुलनेनं सोपं असू शकतं, पण स्वतःच्या मनात शांतता निर्माण करणं हीच खरी साधना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.